नांदेडमधल्या माळेगावच्या यात्रेत भरणारा जनावरांचा बाजार चांगलाच प्रसिद्ध आहे। यावर्षी या बाजारात एका श्वानांच्या जोडीची जरा जास्तच चर्चा आहे। असं काय आहे त्या श्वानांमध्ये आणि संपूर्ण जत्रेत तेच का भाव खाऊन जात आहेत? आपण पाहूया योगेश लाटकरांचा हा स्पेशल रिपोर्ट। काळ्या रंगाचा डौलदार चाल असलेला आणि सिंहाप्रमाणे आयाळ असलेला हा आहे बर्मन लायन जातीचा श्वान। सिंहाच्या क्रॉसिंग मधून याची उत्पत्ती झाल्यानं याचं नाव बर्मन लायन असं पडलं। तर त्याच्या जोडीला ही क्रीम कलरची मादी गुलामिस्ट प्रजातीची। माळेगावच्या यात्रेत या दोघांना मिळून 6 लाखांची किंमत आली। मात्र फड कुटुंबानं ती फेटाळली आहे। या दोन्ही श्वानांचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोघंही अजिबात राग खपवून घेत नाहीत। संपूर्ण रात्रभर हे मालकाच्या घराभोवती पहारा देतात। रात्रीला हे अजिबात बसत किंवा झोपत नाहीत। घराजवळ एखादा उंदीर जरी आला तर त्याचा फडशा पडेपर्यंत हे शांत बसत नाहीत। आम्ही त्याला 2 दिवसाला आंघोळ घालतो, सकाळी 7-7:30 वाजता आणि जेवायला देतो, सकाळी 1 वेळेस आणि रात्रीला 1 वेळेस। हे खूप हुशार आहे सर। थोडं जर काही संशय वाटला तरच भुकते ती आणि तसा संशय नाही वाटला तर आवाज देत नाही। अपक्ष आमदार मोहन फड यांनी ही जोडी पुण्यातील एका एजंटकडून 3 वर्षांपूर्वी खरेदी केली। आता त्याला प्रत्येकी 3 लाखांची बोली लावली आहे। 1 महिन्याचं वय असेल अशा अवस्थेमध्ये आम्ही हे दोन्ही 3-4 प्रकारचे पिल्ले आणलेले आहेत। अच्छा, बरं, आता माळेगावात तुम्ही हे कुत्रे आणलेत, काय किंमत काढली या कुत्र्यांची? याची किंमत आज खऱ्या अर्थानं तर किंमतच होत नाही, कारण हा शोकाचा विषय आहे। परंतु आज कुणी बी ह्याला घ्यायचं म्हणलं तर 3-4 लाख रुपये देऊन जातो। माळेगावची यात्रा मराठवाड्यात प्रसिद्ध आहे। या यात्रेत पशूंचा मोठा बाजार असतो। श्वान, गाढव, उंट, घोडे, ससे, कबूतर असे अनेक पशुपक्षी इथं विक्रीसाठी येतात। पण यंदा ही श्वानाची जोडी सर्वांचं आकर्षण ठरली आहे। योगेश लाटकर, एबीपी माझा, माळेगाव, नांदेड।